दिनांक 6 नोव्हेंबर 2025 ला जवळपास सायंकाळी 7:45 ते 8च्या दरम्यानची घटना आहे. यामध्ये मृतक नामे रोमा कृष्णाजी कुंभारे वय 45 वर्ष, राहणार गंगाबाग पार्टी यांनी आणि आरोपी आहे कुणाल देवेंद्र कुंभारे वय 20 वर्ष, राहणार नाईक तलाव, बांगलादेश, पाचपावली. आरोपीच्या आईला मृतकाने 10 वर्ष आधी पडून आणलं होतं आणि तो तिच्यासोबत राहत होता आणि नात्यात तो पुतणे आहे. आरोपी मृतकचा पुतणे आहे, त्याच्या मोठ्या भावाचा पुतणे आहे. तर आईला पडून नेलं म्हणून हा राग त्याच्या मनात होता आणि यांचे आधी पण बरेचदा भांडणं झाले. पाचपावली जणाला प्रगतला तक्रार आहे यांची आणि तो एकमेकांना हे धमक्या द्यायचा की तुला पाहून घे, तुला पाहून घे. आज तो तलमलेवाडी सिमेंट रोड आहे तिथे तो होता आणि आरोपीच्या ज्या यायचा तोच नेहमीचा रस्ता होता. आरोपीने आज शेखर वाईन शॉप मधून दारू वगैरे पिली आणि तो आपल्या घराकडे जात होता. त्यावेळेस आरोपीने मृतकला अडवून तिथे त्याच्यावर चाकूने वार केली. त्यानंतर पेट्रोलिंग करताना दीदीच्या लोकांना दिसलं. लगेच त्यांनी आमच्या दीदीच्या पार्टीने त्याला लगेच भवानी हॉस्पिटलला आणलं. भवानी हॉस्पिटलला मग आम्ही त्याला ऍडमिट केलं आणि उपचारादरम्यान नंतर मृतक एक्सेस ब्लडिंगमुळे मृत पावला. हत्येचं मूळ कारण हेच आहे की मृतकाने आरोपीच्या आईला पडून आणलं होतं आणि त्याच्यामुळे त्यांचे आयुष्य उद्ध्वस्त झालं असं आरोपीची मानसिकता होती आणि त्या व्यतिरिक्त अजून त्यांचे काही पारिवारिक वाद होते. त्या पारिवारिक वादातून हत्या झालेली आहे. त्याच्यामध्ये मुख्य आरोपी कुणाल देवेंद्र कुंभारे वय वर्ष 20 आणि दुसरा आरोपी अमित नोहार भारती वय वर्ष 20 नगर असे 2 आरोपी निष्पन्न झाले. आरोपी आपल्या ताब्यात आहेत. नाही, यापूर्वी आरोपींवर कुठलाच गुन्हेगारी पार्श्वभूमी नाही. हे फक्त वैयक्तिक आणि पारिवारिक वादातूनच हे झालेलं आहे, म्हणजे गुन्हा घडलेला आहे. बरोबर, या गुन्ह्यातलं मार्गदर्शन माननीय सीपी सर, डॉक्टर रवींद्र सिंगल सर आणि डॉक्टर शिवाजी राठोड सर, श्री जोनभाई कदम सर, श्री सत्यदेव बंडगर सर यांच्या मार्गदर्शनामध्ये काळजीपूर्वक शिक्षा सर्व तुम्ही काम